विठेवर उभा असलेला तो सावळा विठ्ठल, तो फक्त देव नाही तर प्रत्येक भक्ताच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा श्वास आहे. उद्या आषाढ एकादशी या निमित्ताने आज आपण कुक विथ सौमिल या युट्यूब चॅनलचा मुहूर्त करणार आहोत. तर हे खवय्यानं मी सौमिल आणि आज आपण करणार आहोत काला. तर त्याला लागणारं साहित्य बघून घेऊया. सुकं खोबरं, भाजलेले शेंगदाणे, दही, गूळ पावडर, पेरू, डाळिंबाचे दाणे, केळी, दूध, साजूक तूप, खजूर, गुळाचा खडा, वेलची पावडर, जायफळ आणि पोहे. तर आपण एक छोटीशी टिप, हे सगळं करण्याच्या आधी पोहे आपल्याला थोडा वेळ पाणी शिंपडून झाकून ठेवायचे, जेणेकरून प्रॉपरली ते भिजले जाते. ते आपण कढईमध्ये एका भांड्यामध्ये आपण पोहे घेणार आहोत. त्यामध्ये आपण 2-3 चमचे दही टाकू. नंतर गूळ पावडर टाकणार, सुकं खोबरं, शेंगदाणे, नंतर फळं घेणार. पेरू, आपल्याला आवडतं किती फळं आपण वापरू शकतो. डाळिंबाचे दाणे, केळी, साजूक तूप घेणार. हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. नंतर खजूर आहे, आपण एक्स्ट्रा बाईट साठी गुळाचे खडे आहेत ते आपण छोटे छोटे क्यूब्स मध्ये कट करून एक 10 असा फ्लेवर यायचा येतो गुळाचा. तुम्हाला गुळाऐवजी तुम्ही साखर पण टाकू शकता याच्यामध्ये. प्रसाद आहे तर आपण नॉर्मली प्रसादामध्ये खोबरं करून ह्या गोष्टी वापरतो. नंतर आपण याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर, जायफळ आपण किसून, एकदा थोडं मिक्स करून घ्यायला. त्यात गरजेप्रमाणे आपल्याला दूध घालायचं. पोहे आपले ऑलरेडी भिजलेले आहेत, पण थोडंसं ड्रायनेस अजून आहे याच्यामध्ये, तर आपल्याला दूध घालून सगळं एकदम परत मिक्स करून घ्यायचं. ही रेसिपी कशी इन्व्हेंट झाली, तर वारकरी जेव्हा वारी त्यांची चालू असते तेव्हा ते त्याच्या शिदोरीमध्ये काही गोष्टी घरून येतात खराब न होणार. म्हणजे भाजलेले शेंगदाणे म्हणा किंवा फळं म्हणा, पोहे, नंतर लाया असतात, वरीच्या लाया. तर हे सगळं एकत्र करून ते मिळून त्याचा प्रसाद बनवतात आणि तो विठ्ठलाला प्रसाद म्हणून भोग चढवतात. तर हे उपवासाला तुम्हाला पोहे चालत नसतील तर तुम्ही ह्या ज्वारीच्या लाया किंवा वरीच्या लाया वापरू शकता. हे छान एकदम मिक्स झाले, पोहे पण चांगले एकदम त्यात मुरले सगळं आपण टाकलेलं साहित्य. तर आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया. रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही याच्यामध्ये अजून काय ॲड करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. पण लक्षात असू द्या, आरोग्यम धनसंपदा.